नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ 14 जुलै 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, पालक श्री अशरफ कडू, श्री समीर खाचे, प्राध्यापक पाटील एनसी, प्राध्यापक ज्ञानेकर बीएन, प्राध्यापक भुरेटियन, प्राध्यापिका कुलकर्णी बीएस आदी मान्यवर उपस्थित होते। प्रातिनिधिक स्वरूपात 11वीच्या काही विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। इयत्ता 11वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या आर्या गायकवाड, लावण्या अटखळे, इरफा कुरुक्कर, वैष्णवी खालू, रोशनी बेडेकर, नैतिक फुलारे, कविता जाधव, साक्षी गायकवाड, निलेश मोतू, रोहन गायकवाड, निखिल माने, यश काप, विघ्नेश मनवे आणि भूषण पाटील या विद्यार्थ्यांनी तळा ज्युनियर कॉलेजमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षितता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, करिअर मार्गदर्शन शिबिर असे विविध उपक्रम राबवले जात असल्यानं याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला असल्याचं सांगितलंय। यावेळी चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे आणि प्राध्यापक पाटील एनसी यांनी महाविद्यालयात दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, निकालाची उज्ज्वल परंपरा, क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची भरारी, शिस्त, प्रशस्त इमारत आणि भौतिक सुविधा याबद्दल माहिती देऊन इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक सरजे व्हीबी यांनी केलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे शिक्षक वर्ग व चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव आर्या आदेश गायकवाड। मी अशोक लक्ष्मण लोखंडे विद्यामंदिर पिचई या हायस्कूलची विद्यार्थिनी आहे। मी कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये प्रवेश करण्याचे कारण मी या विद्यालयामधून खूप काही ऐकून होते। इथे सर्व फेस्टिवल साजरे होतात, इकडचं कल्चरल चांगलं आहे, शिक्षकांचा स्वभाव वगैरे इथे सर्व काही चांगल्या प्रमाणे वागणूक दिली जाते आणि तसं बोललं गेलं तर आज माझ्या विद्यालयाचा पहिला दिवस खूप चांगला गेला। वाटलं नव्हतं सर्व शिक्षकांचं वागणं एवढं चांगलं असेल। सर्व शिक्षकांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। सर्व शिक्षकांचं बिहेवियर खूप फ्रेंडली आहे। सर्व विद्यार्थी खूप चांगले आहेत। शाळेमध्ये सोयीसुविधा पण खूप चांगल्या आहेत आणि तसं बोललं गेलं की माझं ध्येय तर आमच्या शाळेतून असं सांगतात सर्व विद्यार्थ्यांना की ध्येय कधीही एक नाही ठेवायचं। जसं प्लॅन ABC असं आपण ठेवतो की आपल्याला एक्झाममध्ये ऑप्शन असतात ABCD, तसे आपल्या लाईफमध्ये पण आपण गोल ठेवले पाहिजे की ABC। जर हे सक्सेस नाही झालं की ते, कारण कॉम्पिटिशन हे खूप असतात आणि एकच ध्येय हे पकडून नाही राहायचं, कारण ते सक्सेस होईल हे नाही होईल सांगता येत नाही। पुढे काही ना काहीतरी करत राहायचं, ट्राय करायचं, आपलं बेस्ट द्यायचं आणि मी सर्व शिक्षकांना हे सांगेन की या शाळेचं नाव कधीही खराब होऊन देणार नाही। मी माझा 100% देईन आणि जेवढे या शाळेमध्ये जेवढे काही कार्यक्रम होत असतील, काही कॉम्पिटिशन होत असतील, त्याच्यामध्ये हर एक कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करेन। सन्मान्य व्यासपीठावर बसलेले मान्यवर शिक्षकवृंद, वेळेस माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा मानाचा मुद्रा। तर माझे नाव भूषण दर्शन पाटील, माझ्या गावाचे नाव टोकेकार। तर माझी जी 10वी झाली ती शाळेचे नाव प्रभाकर नारायण पाटील एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा मिठागर। माझ्या गावाचे नाव टोकेकार, पोस्ट सावली, तालुका मुरुड, जिल्हा रायगड। तर मी 10वी केली, मला 10वीला 69.60 मार्क मिळाले। नंतर असे वेगवेगळे प्रश्न आले की मी ऍडमिशन कुठे करू। सर्व गावातील मुलं बोलले तू चला ज्युनियर कॉलेजला जा, घरातले मुलं बोलले खूप लांब आहे तू मुरुडला जा। तरी पण सर्व बोलले तू आता आम्ही इकडे जातो तू इकडे, पण घर एक म्हणजे माझा खास मित्र तो बोलला की हे सर्व तुझ्यावर आहे, तुला शिकायचं आहे। मुला मित्र तर कुठे पण भेटतील, पण तुला जिथे जायचं तू तिथे जा। आपले शाळेचे तारा ज्युनियर कॉलेजचे चेअरमॅन आणि सरचे सर, आंबेगाव सर हे तिन्ही सगळा शिक्षक आमच्या मतलब म्हणजे मिठागर शाळेच्या संपर्कात नेहमी असतात की आम्हाला आमच्या गावामध्ये काय असतं की तारा खूप लांब आहे, म्हणजे माझा गाव इथून 23 किलोमीटर आहे आणि मुरुड माझ्या गावापासून 15 किलोमीटर आहे। तर सर्वांचा एकच प्रश्न 23 किलोमीटर आणि 15 किलोमीटर खूप
खूप लांबचं अंतर आहे. आम्हाला हे सर जे सर आंबेगाव सर नेहमी सांगत असतात की एसटीचा काही प्रॉब्लेम येत नाही, एसटी वेळेवर येते. आणि जरी एसटी लेट आली तरी आमच्या म्हणजे माझ्या गावात एक शेजारी मुलगी आहे, ती आलेली शाळेत स्कूटीवर, तिचा टायर पंक्चर झालेला. थोडी संध्याकाळची वेळ होती. जसं तिने तिच्याकडे फोन नव्हता, तिने घेतला दुसऱ्याकडून म्हणजे फोन घेतला आणि सांगितला सरांना, घरी फोन केला की मी इथे अडकले आहे. सरचे सरांना फोन केला आणि म्हणाले माझी मुलगी तिथे अडकली आहे, काय कराल. सरांनी टाइम काढता तिला आमच्या गावापर्यंत सोडलं आणि नंतर ती सर म्हणाले की शाळेमध्ये तू प्रवेश कर. मी प्रवेश घेण्यासाठी आलो 23 किलोमीटर एसटीना. मी पहिला त्याच्या आदल्या दिवस सरांना फोन केला होता की मॅडम मी काय घेऊ, कॉमर्स घेऊ, सायन्स घेऊ, आर्ट्स घेऊ. आपल्याला मित्र बोलतात कॉमर्स घे, भाऊ बोलतो सायन्स घे आणि आपला एक असा मित्र असतो की तो बोलतो आर्ट्स घे. आपल्याला माहित नसतं आपण काय घ्यायचं, पण आपल्या म्हणजे आपण सरांकडे 3-4 वर्ष काढलेले असतात. त्यांना माहिती असतं हा मुलगा कशामध्ये चांगला आहे, खेळामध्ये चांगला आहे, बोलण्यामध्ये चांगला आहे, कशामध्ये चांगलं आहे सरांना माहित असतं. गणित विषयामध्ये चांगला आहे तर मॅडम मला तू कॉमर्स घे, तुझा मॅथ चांगला म्हणजे गणित चांगला आहे. तर सर म्हणाले मॅडम मला तू कॉमर्स घे. बोल चालेल मी कॉमर्स घेतो. कारण सरांना माहित असतं आपण कसे वागतो, आपण कसे राहतो, आपल्या कुठल्या विषयामध्ये आपण चांगलं आहे सरांना माहित असतं. तर मी कॉमर्स मध्ये प्रवेश घेतला, म्हणजे वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. कारण की माझा ध्येय म्हणजेच गोल हा बँकिंगच्या कामामध्ये आहे. तर मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तर मला म्हणजे सर बोलले की तू या शाळेमध्ये घे. मी आलो एसटीने अंतर आलो, एवढा आलो, नंतर इथं गेटवर उभा राहिलो. सरांना फोन केला सर मी गेटवर उभा आहे. तर मला थांब, राष्ट्रगीत आता सुरू आहे. राष्ट्रगीतला उभा राहिलो, नंतर तुला आतमध्ये येते. मी आतमध्ये आलो आणि सरांना सांगितलं तू दुसऱ्या मजल्यावर जा, तुझा क्लास आहे. तिथं गेलो. नंतर आम्हाला एसपीचे म्हणजे मला नाव नाही माहिती, एसपीचे सर आले. त्यांनी सांगितले की आमचं स्वागत केलं, म्हणजे तिथं थोडक्यात असं स्वागत केला की तुम्ही हे शिका, चांगला आहे. एसपीचा विषय कसा आहे ते सांगितला, म्हणजे तुम्ही कशामध्ये घेतला, हिंदीमध्ये घेतला, मराठीमध्ये घेतला, की या एसपी या विषयामध्ये तुम्हाला म्हणजे पूर्णपैकी मार्क मिळाले पाहिजे असं मला त्यांनी सांगितलं. नंतर आम्हाला सर म्हणले की भाषणाचा असा विषय आहे. तर मी भाषणाला गेलो आणि नंतर शाळेत गेलो. नंतर मी इथे आलो. एवढे 2 वर्ष होते माझे पूर्ण होते. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी लावण्य मंगेश आडखळे. माझे शाळेचे नाव अशोक लक्ष्मण लोखंडे विद्या मंदिर पिटसे. आमच्या शाळेबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. आणि मी त्या शाळेतून तळा महाविद्यालयात प्रवेश घेतलाय, कारण मी खूप ऐकून होते की ह्या शाळेचे शिक्षक खूप छान मार्गदर्शन करतात आणि मी हे अनुभवले सुद्धा. खूप वेळा इथे शिक्षण म्हणजे गायडन्स झालंय, त्याच्यामध्ये मी आले होती 2-3दा. मला इथले शिक्षक खूप आवडले आणि या शाळेची बघायला गेलं तर तसे सगळे शिक्षक चांगले आहेत. मला अजून एवढं काही माहीत नाही आहे सर्व शिक्षकांबद्दल, पण मी जेवढ्या शिक्षकांना पर्सनली भेटते आहे आणि ज्या शिक्षकांकडून खूप काही मार्गदर्शन ज्या सरांनी मला केलं आहे त्या सरांना मी खरं तर खूप थँक्यू बोलते. कारण ज्या सरांमुळे मला समजलं की मला काय करायचं आहे लाईफमध्ये. म्हणजे माझे गोल्स अलग होते, माझे ध्येय अलग होते, पण सरांनी सांगितलं की काय गलत आहे, काय सही आहे. त्याच्यामुळे मला नक्की मला लाईफमध्ये काय करायचं आहे ते समजलं. आणि मी ह्या महाविद्यालयात सायन्समध्ये प्रवेश घेतला आहे, कारण माझं ध्येय आहे की मी पुढे जाऊन एक डॉक्टर किंवा एक नर्स तरी बनावं, ज्याच्याकडून मला ॲक्च्युली पोलीस भरती करायची होती. पण थोडे मेडिकल इश्यूजमुळे ते मला शक्य नाही होते. आणि मला असं वाटतं की शारीरिक दृष्टिकोनाने जर मी देशाचं रक्षण नाही करू शकत तर मी बौद्धिक दृष्टिकोनाने तरी देशाचं रक्षण करावं. आणि म्हणजे मला जर पोलीस नाही बनता आलं तर समजा डॉक्टर किंवा नर्स बनून गरजू लोकांना मदत करावी हे माझं एक इच्छा आहे मनात आणि ते मी नक्की पूर्ण करेन. आणि माझा आजचा पहिला दिवस खरं तर थोडी भीती होती की कॉलेजचा पहिला दिवस काय होणार आहे, कोणते सर भेटणार आहेत, कोणते सर काय शिकवणार आहेत, खूप काही गोष्टी मनात चालू होत्या. सकाळी त्याच्यानंतर बस कितीची असते, आम्ही कधी बसने प्रवासच केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला पप्पा माझे घरी आणून सोडायचे कॉलेजमध्ये, पण जेव्हा
मी बसने जावं. थोडीशी भीती होती की आता बसमध्ये बघितलं तुम्ही अपघात वगैरे झाला, त्याच्यानंतर थोडं टेन्शन होतं की बसमध्ये कसं जायचं. सो ते टेन्शन, सर काय बोलतील, सर काय शिकवतील ते टेन्शन. त्याच्यानंतर खूप जणांनी मला इथे एकतर माझी स्कूल फ्रेंड आलिया, तिला मी 5वी पासून ओळखते, ती तर माझी फ्रेंड आहे. पण आता माझी एक नवीन फ्रेंड झाली आहे. मला खरं तर वाटलं नव्हतं, माझं कोणाजवळच जास्त जमत नाही. जी आहे ते आर्यासोबत जमतं, 5वी पासून तिच्यासोबतच जे काय होतं ते फ्रेंडशिप तीच आहे. आणि आता मला असं वाटतं की माझे नवीन फ्रेंड्स बनतील आणि बनले सुद्धा. सो मी ट्राय करेन की मला अजून सर्वांसोबत अटॅच होता यावं, मी सर्वांसोबत मिळून मिसळून झालं. आणि मला इथले एक गोष्ट सांगायची की मी भरपूर म्हणजे मला ॲक्च्युली इथे ॲडमिशन घेण्यासाठी थोडा विचार करावा लागला. कारण या शाळेत आहे ना मला खूप असं सुरक्षित फील झालं. बिकॉज आता आपण बघतो की आपल्या ह्याच्यात काय काय चाललंय. मुलींसाठी बघायला गेलं तर थोडा विचार करायला लागतो. घरचे थोडे विचार करतात की आपल्या मुलीला या कॉलेजमध्ये पाठवायचं की नाही, इथले शिक्षक कसे असतील. पण माझ्या सर्व भावंडांनी इथे खूप छान शिक्षण घेतलंय. त्याच्यामुळे मला हा कॉलेज खूप आवडलाय. आणि जसं आर्या बोलली की आम्ही या शाळेचं नाव कधी खराब होऊ नये आणि आमची जबाबदारी आहे. सो आम्ही ते नक्की ट्राय करू. एवढे बोलून माझे 2 शब्द सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठातील शिक्षक आणि माझे मित्रांनो, सर्वांना पहिला माझा नमस्कार. माझं नाव इरफान सुरकर. मी या शाळेत 5वी पासून इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत शिकत आहे. मला इयत्ता 10वीला 71.20% पडले. या शाळेमध्ये माझा कॉलेज पण या शाळेमध्ये व्हावं असं माझी अशी इच्छा होती. मी लहानापासून बघत आले की या कॉलेजमध्ये कसं वागणं आहे, कसं प्रत्येक शिक्षक कसे आहेत आणि त्यांचं शिक्षण कसं आहे मला सर्व माहिती आहे. म्हणून या शाळेमध्ये मला असं वाटतं की आपण या शाळेमध्ये शिकावं, ह्या कॉलेजमध्ये कॉलेजिंग सुद्धा करावं. आणि मी प्रत्येक शिक्षकांना आणि सरांना सगळ्यांना ओळखते. यांचं शिक्षण मला माहिती आहे, कसं शिकवतात, कसं राहतात, कसं वागतात. आज पहिला दिवस माझा या कॉलेजमध्ये होता आणि आज पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये प्रत्येक शिक्षक येऊन प्रत्येक विषयाची बद्दल माहिती देऊ आणि प्रत्येक विषयाचं समजून की कसं करायचं किंवा कसं पाहिजे, कसं शिकवत होते. आणि प्रत्येक विषयामध्ये असं सांगितलं की तुम्हाला भागायचं. आता एक्झाम्पल एक आजचे सर आले, त्याचं नाव तर मला माहिती आहे. ते येऊन बोलले की तुम्हाला मॅथ्स यायला पाहिजे. लाईफमध्ये ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला मॅथ्स जर नाही असेल तर तुम्ही फॅकल्टी बनू शकता. असं कोणतेही सर आम्हाला समजून सांगत नाही. पण ते सर येऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, मॅथ्समध्ये असं असतो, तुम्हाला सगळं मदत करेल आणि तुम्हाला सगळं समजावून सांगेल. या कॉलेजमध्ये पहिली ते पूर्ण ग्रॅज्युएशन ही शाळा आहे तर आमची. आणि कॉलेजमध्ये असं आहे की इथं शिस्त खूप चांगली आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये असं नसतं की शिस्त कुठे शिस्त चांगली नसते, कुठे असते. पण ह्या कॉलेजमध्ये आमच्या शिस्त चांगली आहे. इथे सगळं विद्यार्थी चांगले, शिक्षक चांगले असतात. आणि दुसरं तर मला सायन्स फॅकल्टीमध्ये काम घ्यावं असं वाटतं. सायन्स फॅकल्टीमधून मी ही चूज केली कारण मी पुढे 11वी 12वी नंतर मी कोणत्याही फील्डमध्ये जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल डॉक्टरीमध्ये जाऊ शकते, इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकते किंवा आर्किटेक्चर किंवा इतर काही गोष्टी आहेत. सायन्समध्ये मला असं वाटतं की आता जर मी सायन्समध्ये चांगलं केलं तर पुढे जर मी काय शिकली पण आहे, काही झाली पण आहे किंवा मी बिझनेसही करू शकते किंवा दुसऱ्या काहीतरी फॅकल्टीमध्ये मी जाऊ शकते. ह्या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुलाला पर्सनली येऊन मार्गदर्शन सुद्धा करतात. फॉर एक्झाम्पल सिद्धेश्वर मला जर काय समजलं नाही तर मी जाऊन पर्सनली त्याच्यावर केमिस्ट्रीचं शिकू शकते. प्रत्येक सण सगळ्या विषयाचं समजून देऊ शकते. असं करू देत नाही की ह्याला समजलं तर आम्ही ह्याला सांगणार नाही. प्रत्येक मुलं त्यांच्या सारखीच असतात. आणि माझं ध्येय असं आहे की जेव्हा माझं 11वी 12वी होईल त्यानंतर मी बाहेर जाणार आहे शिकायला. तिथलं त्याचं कसं असेल, तिथलं शिक्षण कसं असेल हे मला काहीच माहीत नाही आहे. परंतु आता या कॉलेजमध्ये मी एंटर होऊन सगळं समजायला लागले की आतापासून म्हणजे स्टार्टिंग मला एवढं काही समजलं नाही तरी पण मला समजतोय की कसं काय असतं कॉलेजमध्ये. आणि आय होप करते की पुढे पण चांगलं होऊ शकतं. आणि
आणि माझं पुढे जाऊन ध्येय असं आहे की मी बीटेक करणार आहे, इंजिनिअरिंग करणार आहे. पुढे बीटेक केल्यानंतर मी त्याच्यामध्ये मास्टरकी करणार आहे. मास्टरकी झाल्यानंतर मी पुढे अजून त्याचं शिक्षण घेईन किंवा जॉब करेन. माझं एवढं छोटंसं. माझे नाव वैष्णव महाकाजू. मी माझ्या शाळेचे नाव बंदरकाटा माध्यमिक विद्यालय मजगाव तामासर या शाळेमध्ये मी 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतले आणि मी या महाविद्यालय कॉलेजमध्ये प्रवेश का केला. मी या कॉलेजचे फक्त नाव ऐकून आणि मी बंदरकाटा शाळेमध्ये 8वीत गेली तेव्हा मी या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा होती. त्यावेळी मी या कॉलेजला आले होते. तेव्हा मला हे कॉलेज खूप आवडलं होतं. कॉलेजची शिस्त, कॉलेजचे सर लोक हे खूप आवडले होते. हेही खूप आवडले होते. मी कला शाखेत प्रवेश का घेतला कारण मला हे कॉलेज खूप आवडले. या कॉलेजची शिस्त खूप चांगली आहे आणि माझे ध्येय मी मेडिकल कोर्स करून स्वतःचा बिझनेस चालू करण्याची प्रयत्न करेन. नाव रोशनी गजानन बेडेकर. मी माझ्या शाळेचे नाव बंदरकाटा माध्यमिक विद्यालय मजगाव तामाणे. या शाळेमध्ये जेव्हा मी ह्या शाळेविषयी मी खूप काही ऐकून होते. मी आमच्या गावातल्या मुलांना गेल्या वर्षी जो प्रवेश झाला आमच्या गावातल्या 12वीला आता आहे त्यांना विचारलं ह्या शाळेची शिस्त, सर लोक हे सर्व काही विचारलं. ते लोक म्हणाले की खरंच सर्व काही छान आहे. सर लोक पण सर्व मदत करतात, सर्व समजावून सांगतात, काही समजलं नाही तर. म्हणून मला ह्या शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटला आणि मी आता सायन्स घेतलं. सायन्स घेण्याचा हे म्हणजे मला पुढे जाऊन नर्सिंग कोर्स करायचा आहे. माझं ध्येय नर्स व्हायचं. धन्यवाद. व्यासपीठ इथे जमलेल्या शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींना मी आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कलानगरीत आपले स्वागत. माझं नाव नैतिक मोरेश्वर फुलारे. मी इयत्ता 11वी मध्ये सायन्समध्ये प्रवेश घेतला आहे. मला या शाळेबद्दल खूप माहिती होतं कारण की मी या शाळेतच विद्या मंदिर शाळेतच शिकत आलेलो आहे. इथले मला शिक्षक, इथलं शिक्षण वगैरे मला सगळं माहिती होतं म्हणून मी याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मला 10वीला 81.20% होते. 81.20% होते. मी माझ्या मित्रमैत्रिणींना पण खूप सांगितलं की या कॉलेजमध्ये ॲडमिशन करा, खूप चांगले रिझल्ट वगैरे भेटतात. आताच आपल्या या 10वीला आपल्या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. एक पण नापास झालेला नाही, सगळे पास झालेले आहेत. आणि माझा आज या शाळेचा पहिला दिवस, या कॉलेजचा पहिला दिवस होता. या शाळेत मला खूप नवीन मित्रमैत्रिणी, शिक्षक वगैरे भेटले. मला खूप चांगलं वाटलं. फक्त मला पहिले एकदम कंटाळा आला की लगेच आलो शाळेत आणि लगेच शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे नंतरला जरा कंटाळा निघून गेला. नंतरला समजलं की आपले 2-3 महिने आपण कुठल्या मित्रमैत्रिणींना भेटलो नव्हतो ते आज आपल्याला भेटले. ते पाहून मला माझं मन खूप प्रसन्न झालं. धन्यवाद. कॉलेज ज्युनियर कॉलेजचा पहिला दिवस आज खूप भीती वाटत होती कारण कॉलेजची वेळ 8ची असते आणि आम्ही आज खूप लेट आलो. खूप भीती वाटत होती आणि या महाविद्यालयात प्रवेश का घेतला कारण हे महाविद्यालय संस्कृत आणि पारंपरिकतेने नटलेले आहे आणि माझे ध्येय 12वी झाली की पोलीस सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव साक्षी महेंद्र गायकवाड. मी अशोकला लोखंडे विद्या मंदिर पिक्सई या शाळेतून कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे. मला या शाळेबद्दल खूप असा आदर वाटतो की प्रत्येक विद्यार्थ्याला मानाने सन्मानाने वागवतात. कुणाच्याही प्रत्येकाच्या संरक्षणाची प्रत्येकाची जबाबदारी शिक्षक स्वतः घेतात. शिक्षक
संधी होती. मला खूप म्हणजे मला असं देशासाठी लढायचं होतं, पण माझं सुद्धा मेडिकल इश्यूमुळे मला ते करता नाही येते. म्हणून मी शारीरिक संरक्षणामध्ये बौद्धिक संरक्षणातून ही करणार आहे. त्यामुळे मी फॅशन डिझायनिंग हे कला माध्यम निवडलं. त्याच्यातून मी पुढे माझं भविष्य उज्ज्वल करू शकते. आणि माझं ध्येय म्हणजे आपण थांबायचं नाही. जो माणूस थांबला तिथे तो संपला. ध्येय असं असावं की लढत राहावं नेहमी. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. व्यासपीठावर माझे नाव निखिल दिनेश माले. माझ्या शाळेचे नाव PFP प्रभाकर नारायण पाटील एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा मिठागर. मी या शाळेतून माझी 10वी पूर्ण केली. मला 10वीला 71.60% मिळाले. माझ्या गावाचे नाव टोकेकार, पोस्ट सावली, तारमुळ, जिल्हा रायगड. माझे या शाळेत प्रवेश का घेतला जे कारण आहे की ह्या शाळेचा मी खूप वेळा नाव ऐकला. माझ्या मुरुडपर्यंत ह्या गावाचे चर्चे मी ऐकले होते. मला वाटलं ते एवढेपर्यंत ऐकून आपल्याला की आपल्याला त्या शाळेमध्ये जाऊन पण पाहायला पाहिजे. म्हणून मी ह्या शाळेत हे ॲडमिशन घेतला. ॲडमिशन घेतल्यानंतर ह्या शाळेचा माझा पहिला दिवस म्हणजे ताला ज्युनियर कॉलेजचा पहिला दिवस खूप छान गेला. पहिल्याच दिवशी मी STतून आलो आणि सरांना पहिले फोन केला. सर विचारले, मी गेटवर उभा आहे, तुम्ही कुठे आहात? ते बोलले तू पुढे गेटच्या आतमध्ये जे. मी बोलतो आहे. तुझा बोलतो, मी विचारला कॉलेज कुठे आहे? तर सर तुझा कॉमर्सला आहे ना, दुसरे मजल्यावर तुझा हे आहे वर्ग आहे. मी वर्गात गेलो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझा सुरू झाला. पहिले शिकवायला सराव केले. नंतर पहिले सर SP आलेलं. सर बोलला हा तुमचा सगळ्यात मार्क काढायचा हे आहे. तर मी ठीक आहे. SP BK पण आहे. तर माझा ध्येय हा होता की मला CA बनायचा होता. CA बनायचा होता. त्याच्यामुळं मी कॉमर्स घेतला. कॉमर्समध्ये मी असाच पुढे जायचं राहिलो. आता मी घेतलेला विषय आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द. आणि व्यासपीठवर इथे सर्व जमलेल्या माझ्या मित्रांनो माझा नमस्कार. माझे नाव यश किशोर काप. माझे शिक्षण इयत्ता 5वी ते 10वी पूर्ण विद्यापीठामध्ये तळेच ते झाले. या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं कारण म्हणजे या कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबरच वेगवेगळे उपक्रम सुद्धा घेतले जातात. वार्षिक संमेलन, शैक्षणिक सहल व क्रीडा हे सर्व कार्यक्रम घेतल्यामुळे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. शाळेचा पहिला दिवस म्हणजे असं काही नवीन नव्हतं, कारण की शाळा 5वी ते 10वी इथे शिक्षण झाल्यामुळे शाळेचं वातावरण आणि शाळा नवीन नव्हती. पण सर्व शिक्षक आणि मी नवीन भेटणार होतो, त्यामुळे थोडं उत्साह होतं. मला कॉमर्समध्ये ॲडमिशन घेण्याचं कारण तर मला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचं आहे. तर त्यामुळे माझं ध्येय आहे की मला इन्व्हेस्टमेंट बँकिंग करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य माय एज्युकेशन इज फॉर माय सोसायटी याचं मी या वाक्याचा माझ्या आयुष्यामध्ये खरेखूर उतरवण्याचा प्रयत्न करेन. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. नाव विघ्नेश चंद्रकांत बनवे. मी दगडतकरे माध्यमिक विद्यालय भालगावमधून आलेलो आहे. माझं या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याचं कारण हेच आहे की मी या महाविद्यालयाबद्दल खूप काही ऐकलं आहे. येथील शिक्षक व ते शिकवतात ते खूप सुंदर आहे. कारण का मला या शाळेत आमच्या गावातले काही पोरं शिकून गेलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे व या शाळेमध्ये अनेक असे उपक्रम वगैरे राबवले जातात व जे नंतरला कार्यक्रम होतील त्यामध्ये मी सहभागी होणारच आहे. आणि माझं कॉमर्स या विषयामध्ये प्रवेश घेण्याचा हेतू हे आहे की मी 12वी नंतर ITI करणार आहे. ITI मधून इलेक्ट्रिशियन करणार आहे. एवढे बोलून माझे नाव मीनाक्षी गायकवाड. मी अशोक लक्ष्मण लोखंडे विद्यामंदिर पुरसाई या शाळेचा विद्यार्थी आहे. माझ्या गावाचे नाव शेगावली. माझ्या बाबांना विचारलं मी कुठल्या शाळेत. माझ्या बाबांनी सांगितलं आर्ट्स शाळेमध्ये. माझे सर सरांनी मला सांगितलं की तू आर्ट्स ह्याच्यात प्रवेश घे, म्हणून मी आर्ट्स प्रवेश घेतला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करतो. आदरणीय गौतम बुद्ध यांना वंदन करतो आणि मोहम्मद पैगंबर त्यांना सलाम करतो. सर्व धर्मसमभाव असणारी ही कला कॉलेज ही संस्था सर्वप्रथम आज
आपल्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत करतो। आपले पहिले गुरु आई वडील असतात, दुसरे गुरु शिक्षक असतात। नुसते शिक्षक नसतात तर तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेला मुलगा सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो। कारण एखाद्या नदीमध्ये तुम्ही गेले बाबा इथं उडी मारतो, लहान मुलगा मध्ये इथे उडी मारतो तर पाणी कमी डोक्याला दगड लागेल आणि तू मरशील, तो सुद्धा आपला एक प्रकारचा गुरु होतो। कोणतरी काका मामा काहीतरी सल्ला देतो, मावशी सल्ला देते, आई सल्ला देते, आजी सल्ला देते, ते सुद्धा आपले गुरु असतात। आणि चौथे गुरु म्हणजे आपण स्वतःच आहोत की आज आपण इथे कॉलेजला आलेले आहात, कॉलेजला येताना शिकण्यासाठी आलेले आहात। शिकत असताना आपलं ध्येय शिक्षणाकडेच असायला पाहिजे। या फॅशनच्या जमान्यामध्ये फॅशन टाळून जो शाळेचा गणवेश असेल त्या गणवेशामध्ये यायलाच पाहिजे, त्या वेळेत यायला पाहिजे। कारण कुठेतरी शिस्त असल्याशिवाय शिस्तीचा फायदा सर्वांना मिळतो। आपल्या व्यासपीठावर बसलेले सीएम आम्ही आहोत। सीएम म्हणजे कोण? सीएम म्हणजे कोण? सीएम कुणाला म्हणतात? चीफ मिनिस्टर। चंद्रकांत सी आणि मी एम, सीएम आहोत। पण दहावीच्या मुलांना माहिती आहे नैतिक का शिस्तीच्या बाबतीत मला कॉलेज सोडून कुठेही गेलेलं आवडणार नाही। मी तिथे पकडतो, मी सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून राऊंड मारत असतो। कारण आपल्याला आई वडिलांनी शिकण्यासाठी पाठवलेलं असतं, पोटाला चिमटा घेतलेला असतो आणि त्यामधून तुम्हाला शिक्षण करून त्यांना तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं। आई वडिलांचं तुम्ही त्यामुळे नाव रोशन करणार आहात, आपल्या गावाचं नाव रोशन करणार आहात, आपल्या शाळेचं नाव रोशन करणार आहात। आज मगाशी या पिछलीच्या मुलीने सुद्धा चांगलं भाषण केलं। तिची शरीरयष्टी बघितली तर ती PSI PI पर्यंत जाऊ शकते। आणि या शाळेने इथून बरेचसे डॉक्टर दिलेत, इथून वकील दिलेले आहेत, इथून आर्किटेक्चर दिलेले आहेत, इथून UPSC झालेले विद्यार्थी दिलेले आहेत, इथून पोलीस दलामध्ये जवळ 5-6 विद्यार्थी पात्र झालेले आहेत। पनळी गावची मुलगी मगाशी बोलली, आपला पाकड हा सुद्धा आता या शाळेचा विद्यार्थी, तो मुंबई पोलीस दलात झाला ना पुढे ती पनळीवाली, तिथंही ध्येय पोलीसचं व्हायचं आहे। नंतर या गिरणामध्ये जवळजवळ देशसेवेसाठी आमच्या शाळेतून 6 ते 7 विद्यार्थी गेलेले आहेत। त्यामुळे या कॉलेजचं नाव, या कॉलेजचा दबदबा अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे। म्हणूनच मुरुड पासून नांदेड, टोकेकर, जमरुदकर, सावली, मुसळी, भालगाव, मिठागर, खामदे, घोसाळे, वराटी, महागाव, बारबे इथून विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेत असतात आणि त्या चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन चांगले मोठे होतात। फक्त आपण कॉलेजला आल्यानंतर, घरून आल्यानंतर एसटी स्टँडची एसटी उतरल्यानंतर किती लवकर आला ते आपण कॉलेजच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करायचा आहे। इतरत्र बाजारात कुठे उंडळू नका। त्यामुळे आपण आपल्यालाच फसवत आहोत। थोडीशी मजा वाटते मारुती मंदिर जवळ बसायला, स्टँड मध्ये बसायला, पण असं न करता आपण पहिले मुख्य धोरण ठरवा की आज 11वीला घेतो आपण, आपल्याला याच पहिली पायरी आहे आणि त्या पायरीवरचा जो पाय पहिलं पाऊल ठेवाल ते पाऊल एवढं भक्कम ठेवा की त्या पायरीवरचा पाय पुढच्या प्रकारे निसटला नाही पाहिजे। आणि जर तो पाय निसटला तर मग आपण 11वी 12वी शिकून सुद्धा काही उपयोग होणार नाही। शिक्षणात जेवढं आपल्याला घेता येईल आणि आपल्याला समजत नसेल त्या विषयाचं, त्या विषयाच्या शिक्षकांकडे तुम्ही जायचं। सर तुम्ही मागाशी काय मला शिकवलं, मला त्यात काही कळलं नाही म्हटल्यानंतर ते तुम्हाला त्याचं मार्गदर्शन नक्कीच करतील। कारण त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यामधला जो निकाल सतत ह्या कॉलेजचा पहिला नंबर येतोय, पनवेल सारख्या शहरी विभागाच्या शाळांचा सुद्धा येत नाही, पण तळा गोमवेद विद्या मंदिराचा हा पहिला नंबर येत असतो। आदरणीय तटकरे साहेबांकडे आम्ही तुमच्यासाठी मंत्रालयात गेलो होतो। कौशल्य विकासचे कोर्स
आम्ही त्यांच्याकडे मागवलेले आहेत. त्यांनी आम्हाला त्या फाईल मागवल्यात, मंजूर केल्या. तुम्हाला शिकता शिकता ते कोर्स करायला मिळणार आहेत. म्हणजे शिकता शिकता आपण एखादं व्यावसायिक शिक्षण सुद्धा घेऊ अशा पद्धतीत आदरणीय तटकरे साहेब, आदिती ताई मंत्री यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी माझ्या तळ्यातल्या शाळेसाठी नक्कीच काही करीन. कितीही खर्च आला, लाखो करोडो रुपये लागले तरी मी तळाचं कॉलेज हे कधी विसरणार नाही. तळ्यातल्या डोंगरी विभागातली माझी सर्व मुलं ही उच्च शिक्षित झाली पाहिजेत असा तटकरे साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द होता. त्यासाठी आम्ही 2 गाड्या करून साहेबांकडे भेटीला गेलो मंत्रालयात. आमच्या समोर मंत्र्यांना फोन लावले आणि फटाफट त्या फाईल सबमिट करून घेतलेले आहेत. लवकरच हे चांगले दिवस कौशल्य विकासचे पाटील सर आपल्याला मिळतील आणि त्या फाईल बनवायची जबाबदारी आपल्याकडेच आहे. त्यामुळे ताबडतोब त्या फाईल बनवा. असं भव्य दिव्य इमारत असलेलं हे आमचं कॉलेज, आमच्या अगोदरचे जे संस्थापक होते त्यांनी अगदी हिरईने काम केलं आणि त्यांनी ती शाळा चांगल्या प्रकारे जमवली. व मुस्लिम समाजाचे बापू दांडेकर सुद्धा या स्कूलचे फाउंडर मेंबर आहेत. त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली आणि हे डोंगरी भागामध्ये आपलं कॉलेज चालू झालं. परिसरातल्या सर्व मुला मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय घेतली. फक्त आपण जे जे शाळेचे उपक्रम असतील त्यामध्ये सगळ्यामध्ये भाग घ्या. मग खेळामध्ये असेल, क्रिकेटमध्ये असेल, कुस्तीमध्ये असेल, कबड्डीमध्ये असेल, खो खो मध्ये असेल. माझी शाळा कसा पहिला नंबर येईल, माझ्या वर्गाचा कसा पहिला नंबर येईल हे पण ध्येय त्यामध्ये ठेवा. ज्यांना क्रीडामध्ये खेळायचं नैपुण्य असेल त्यांनी क्रीडामध्ये आपली चमक दाखवा, तिथे आपण मार्क मिळवा. राज्यस्तरावरती आमची मुलं कुस्तीमध्ये गेली, त्यांना 12वीच्या बोर्डामध्ये 10 मार्क मिळाले. त्यामुळे त्यांचा नंबर सुद्धा वरच्या पट्टीत लागला. एक मुलगा कराटेमध्ये इंटरनॅशनलला गेलेला आदिवासीचा मुलगा आहे, शिव हिरम म्हणून, तो सुद्धा इंटरनॅशनल खेळला. उद्या त्याला खेळामधून सुद्धा ग्रामसेवक, नायब तहसीलदार पर्यंत पोस्ट मिळू शकतात. त्यामुळे तुमचं करिअर घडवायला भरपूर मार्ग आहेत आणि ही संस्था तुमच्या सदैव पाठीशी राहील. लाखो करोड रुपये या खेळांसाठी ही संस्था करत असते. अध्यक्ष आमचे, मी फक्त म्हणायचं की असं करतोय ते फक्त हो करताना मला सांगतो का कर. त्यामुळे ते पैसे किती समजे ते विचारत नाहीत, किती जाणार का, 10 जाणार, 20 जाणार का, 50 जाणार. त्यांनी सांगितले आपल्या शाळेतल्या मुलांना सगळ्या प्रकारे नैपुण्य मिळालं पाहिजे. तर तुम्ही अजून एक मुलांना सांगतो की शाळेत वेळेवर कॉलेजला गाडी उशिरा आली, उशिरा या. मग उशिरा आल्यानंतर माझे 2 तास गेलेत, तर आता मी शाळेत कसं जाऊ, सर ओरडतील. पण सरांना तुम्ही सांगा आमची बाबा रवळा गाडी 1 तास उशिरा आली, अर्धा तास उशिरा आली, तर ते तुम्हाला कॉलेजमध्ये घेतील, तुमची हजेरी लावतील. आणि हजेरी घेण्याचं काम सर आपल्याला ठरल्याप्रमाणे सकाळी आणि दुपारी सुट्टाला घ्यायची आहे. त्यामुळे दुपारी घेतलेली हजेरी ही ग्राह्य करली जाईल. याचा तुम्ही सगळ्यांनी मुलांनी विचार करा आणि शिस्तीमध्ये आपली शाळा, आपल्या शाळेचं नाव कसं होईल, आपल्या कॉलेजचं नाव कसं होईल हे तुम्ही सर्व मुलांनी त्याची दक्षता घ्या. आणि हे तुम्हाला मी मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन तुमच्या वडिलकीच्या नात्याने केलेलं आहे. अगदी गुराखी कसा ढोरांच्या मागा असतो, चुकलं ठोकी काठी मारतो, तशी मी काठी मारायला येणार नाही. पण अतिशय आगावगिरी जर झाली मुलाची तर त्याचा दाखला नक्कीच हातात काढून पण देऊ शकतो. जेवढे अधिकार आम्हाला आहेत एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतला आहात, याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन. आणि त्यानंतर या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेशित झालेला आहात. आज तुमचा पहिला दिवस. आम्ही संस्थेच्या वतीने आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रथमतः शब्दसन्मानाने तुमचं हार्दिक स्वागत करतो. सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने, संस्था चालकांच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 11वीला प्रवेश घेण्यासाठी सध्या राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्याबद्दल तुम्ही अवगत असाल. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन प्रवेशाच्या बाबतीत अनेक अडचणी येत आहेत आणि तरी सुद्धा ती प्रवेश करणे मात्र आवश्यक आहे. तुमच्यापर्यंत हा निरोप पोहोचवण्यासाठी आम्ही 10वीच्या परीक्षेपासून प्रयत्न करतो. म्हणजे 10वीची एक्झाम जेव्हा सुरू होती त्यावेळेला तुमचे नाव, नंबर किंवा तुमच्या गावांमध्ये येऊन तुमचे पत्ते किंवा तुमचे फोन नंबर वगैरे आम्ही घेतले. तुमच्यामध्ये जागृती केली की ऑनलाईन यावेळेला प्रवेश होणार आहे आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी असेल याबद्दल मुलांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी आमचे सर्व शिक्षक वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या भेटी घेत होते.
संस्था चालक पण आमच्या सोबत येत होते आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आम्ही संपर्कात होतो. सुट्टीमध्ये देखील सर्व शिक्षक, संस्था चालक, आपण माननीय चेअरमन साहेब असतील, अध्यक्ष साहेब असतील, सर्व आपण गावागावात जाऊ आणि विद्यार्थ्यांच्या भेटी गाठी घेऊन आणि त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबद्दल निश्चिंत करण्याचा प्रयत्न करत होतो. या सगळ्या प्रक्रियेतून पार पडत तुम्ही रजिस्टर केलेला आहात. सर, आपल्याकडे आतापर्यंत जवळजवळ 230 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आपल्या कॉलेजसाठी केलेलं आहे आणि त्यातले 124 विद्यार्थी पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगू की ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अगोदर फक्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा 4 मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये होती आणि कुठल्याही कॉलेजचं जे स्टँडर्ड ठरवलं जातं, म्हणजे ते कॉलेज कसं भारी हलकं, विद्यार्थी प्राधान्य देताना मागची कट ऑफ लिस्ट बघतात की मागच्या वर्षी त्या कॉलेजला कट ऑफ किती होता, म्हणजे शेवटचा विद्यार्थी किती टक्क्याचा होता पहिल्या लिस्टला. तर आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आपल्या कॉलेजची सायन्सची जी कट ऑफ लिस्ट यावेळेला लागली ती कट ऑफ लिस्ट 91%, म्हणजे शेवटचा विद्यार्थी 91% पहिल्या लिस्ट, 95.5चा आपला पहिला विद्यार्थी आहे. आणि ओपनची कट ऑफ लिस्ट असते आणि शेवटचा विद्यार्थी किती टक्क्याचा आहे याच्यावरून त्या कॉलेजचं स्टँडर्ड ठरतं. आणि दरवर्षी मुलं ऍडमिशन घेताना मागची कट ऑफ लिस्ट बघतात आणि त्यानुसार प्रवेश घेत असतात. बऱ्यापैकी कॉमर्सला देखील आपली 80च्या पुढे कट ऑफ लिस्ट आहे, आर्ट्सला देखील 70च्या आसपास कट ऑफ लिस्ट आहे. एवढे हायेस्ट कट ऑफ लिस्ट याच वर्षी आपल्याला मिळेल आणि दरवर्षी आपण 85-80च्या दरम्यान असतो, परंतु यावर्षी 91ला आपला सायन्सचा ओपनचा कोटा क्लोज होता. म्हणजे ही या कॉलेजला विद्यार्थ्यांनी दिलेली पावती असं मी म्हणेन. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या समोर ऑप्शन आले असतील, बऱ्याच मुलांना असं वाटतं की मुंबईमध्ये जावं शिकायला, पुण्यामध्ये जावं शिकायला. पालकांची इच्छा असते की माझ्या मुलाला आता 90% मिळाले, 95% मिळाले, मग आम्ही पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ. आम्ही असे अनेक विद्यार्थी आजपर्यंत बघितले. या ज्युनियर कॉलेजचं हे जवळजवळ 26वं वर्ष आहे. 26 वर्षामध्ये 25 बॅचेस आमच्या 12वीच्या गेल्या आणि 25 पैकी आतापर्यंत 7 वेळेला या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा रायगड जिल्ह्यात प्रथम लागला. हे आम्ही अभिमानाने सांगितलं. रायगड जिल्ह्यात अनेक कनिष्ठ महाविद्यालय आहेत, पनवेल पर्यंतच मी सांगतो, पनवेलमध्ये देखील मोठी मोठी कनिष्ठ महाविद्यालय. या सर्वांमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा आज तागात 7 वर्षी, म्हणजे 26 मधून 7 वर्ष आम्ही पहिल्या नंबरने या ठिकाणी निकाल दिलेला आहे. आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टी आहेत. संस्थेने याची स्थापना या कनिष्ठ महाविद्यालयाची 1999 साली केली आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखा या ठिकाणी सुरू झाल्या. अवघ्या 54 विद्यार्थ्यांवर सुरू झालेलं हे कनिष्ठ महाविद्यालय एकेकाळी 750 विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी संख्या पोहोचली होती. थोडीशी आता पुन्हा पालकांचं स्थलांतर मुंबईकडे वाढल्यामुळे थोडीशी संख्या कमी झालेली आहे, पण मला विश्वास आहे यापुढे हे तुम्ही जे विद्यार्थी आहात हा निरोप की शिक्षण कुठे घ्यावं याबद्दलची निवड फार महत्वाची आहे. मला आनंद वाटला आज विद्यार्थी ज्यावेळेला मनोगत व्यक्त करत होते, बऱ्याच बॅच नंतर हा अनुभव आला की सगळी मुलं आपल्या ध्येयाबद्दल निश्चित आहे की त्यांना पुढे काय करायचंय हे त्यांना आज कळत आहे. कोणी म्हटलं मी बँकिंग मध्ये जाणार आहे, कोण म्हणतो मी नर्स होणार आहे, कोण म्हणतो मी प्रशासकीय सेवेमध्ये जाणार आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुमचे गोल्स तुम्ही आत्ताच सेट केले ते अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याबद्दल मी तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन करेन की इतक्या क्लिअर व्ह्यूने किंवा क्लिअर मोटिव्हने तुम्ही या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश ठेवलेला आहे. आणि संस्थेच्या वतीने मी खात्री देतो की तुमची जी काही ध्येय आहे ती ध्येय गाठण्यासाठी आम्ही सर्व सहकारी अध्यापक वर्ग संस्थेच्या मदतीने तुम्हाला जे जे हवं ते नक्की देण्याचा आमच्या मनापासून प्रयत्न करू. या कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिक सुविधांचा जर विचार केला तर मुंबई पुण्यापेक्षा कुठलीही भौतिक सुविधा आपल्याकडे कमी नाही, किंवा त्याच्यापेक्षा अधिक देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपल्याकडे संगणक कार्यशाळेपासून ते प्रयोगशाळा तुम्ही जर बघितली, विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेला एक चक्कर मारा आज किंवा उद्या आणि प्रयोगशाळा एकदा बघून घ्या. प्रयोगशाळा सुद्धा अप टू डेट आहे. ग्रंथालय आपलं जर बघितलं वरती तर ग्रंथालयामध्ये हजारो पुस्तकं आहेत. खाली आपलं 2 ग्रंथालय आहेत, एक आपलं ज्युनियर कॉलेजचं सेपरेट ग्रंथालय, वरती वरिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे तुम्हाला ऍक्सेस आहे. क्रीडांगण आपलं भव्य आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी राज्य पातळीपर्यंत गेलेले आहेत. दरवर्षी जातात, राज्य पातळी गाठतात. कुस्ती किंवा कबड्डी स्पर्धांमध्ये मागच्या वर्षी 3 विद्यार्थी आमचे राज्य पातळीपर्यंत गेलेले होते. त्यामुळे खेळांच्या बाबतीत आपला नंबर अग्रेसर आहे. शहरातल्या कनिष्ठ महाविद्यालयांचं जे काही गुणवत्ता ठरवली जाते ती या सगळ्या गोष्टींवरून. आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीजचं म्हणाल तर भरघोस कल्चरल ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे आहेत. सगळ्यात महत्वाचं आपण
भविष्याबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही जसं आता म्हणाले की आम्हाला हे करायचंय ते करायचंय, तर याचे गायडन्स साठी शहरात जर तुम्ही मुंबईत वगैरे गेला तर कन्सल्टंट्स असतात किंवा कन्सल्टन्सीज असतात, तिथे फी भरून तुम्हाला करिअर गायडन्स घ्यावं लागतं. इथे आम्ही मोफत मुंबई, पुणे आणि लांबच्या अतिशय उच्च पदस्थ जे लोक असतात या क्षेत्रातले किंवा जे तज्ञ असतात त्या लोकांना इथे आणून तुम्हाला करिअर गायडन्सचा प्रोग्राम इथे राबवतो. नुकतंच आता तटकरे साहेबांचा तिथून फोन आलेला की परवा बुधवारी एमपीएससी आणि यूपीएससी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करायचं होतं. साधारणतः 300 विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. तोही कार्यक्रम आज निश्चित झाला आणि तो बुधवारी तुम्हाला त्याचं पहिलं प्रत्यंतर येईल की हे कनिष्ठ महाविद्यालय अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी होतं, जेणेकरून विद्यार्थ्याला भविष्याचा मार्ग दिसण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये. शहरातली महाविद्यालय तुम्हाला किती मार्गदर्शन करतील मला माहित नाही, पण तो सगळ्यात तोटा काय आहे मुंबई पुण्यामध्ये गेल्याचा तो तुम्हाला सांगतो. तिथे क्लासेस असतात. कनिष्ठ महाविद्यालयात कधीही वर्ग भरलेला नसतो. 2-4 विद्यार्थी येऊन बसतात. बाकीचे सर्व विद्यार्थी हे क्लासेसवर डिपेंड असतात. म्हणजे कोणी जेईचा क्लास लावलेला आहे, कोणी नीटचा लावलेला आहे. त्या 12वीच्या ज्या बेसवर तुम्ही नीट आणि जेई किंवा इंजिनिअरिंग डॉक्टरकडे जाणार आहात, मेडिकलला जाणार आहात, त्याचा जर पायाच कच्चा असेल तर तुम्ही पुढे जाऊन कशा प्रकारचे डॉक्टर आणि इंजिनियर होणार. फक्त ती एक प्रवेश परीक्षा आहे नीट किंवा जेई. त्या प्रवेश परीक्षेसाठी 2-2 वर्ष विद्यार्थी नुसते क्लासला असतात आणि 11वी-12वीचं विचारलं तर त्यांना शून्य नॉलेज असतं. साधे प्रिन्सिपल्स त्यांना माहिती नसतात, बेसिक प्रिन्सिपल. ज्या बेसिक प्रिन्सिपलचा आधार घेऊन नीट आणि जेईची परीक्षा निर्माण होते त्याच्यावरच आधारित उदाहरण तुम्हाला विचारले जातात. तर सगळ्यात महत्वाचं तुमचा 12वीचा पाया पक्का पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पदार्पण केलं तर तिथे नक्की झेंडे काढाल याची नक्की खात्री बाळगा. तर ते आम्ही पाहतो की 11वी आणि 12वीचा बेसिक सिलेबस जो आहे महत्वाचा तो इथे प्रकर्षाने घेतला जातो. आपली वर्ग फुल असतात. कोणालाही क्लास लावा हे आम्ही कधीही सांगत नाही. क्लास लावण्याची आवश्यकता मुलांना पडणार नाही इतकं इथेच दिलं जातं. आणि त्याचबरोबर जेई, नीट आणि सीईटीचे जे काही मार्गदर्शन आहे ते एक्स्ट्रा आपले शिक्षक सगळ्यांना करत असतात. कॉमर्स आर्टच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून आम्ही मुलांना भविष्यासाठी तयार करतो. आजपर्यंत हजारो मुलं या संस्थेतून शिकून गेली. त्यापैकी शेकडो मुलं, कोणी वकील, कोणी डॉक्टर. अध्यक्ष साहेबांचाच मुलगा आता एमडी करतोय, तोही या शाळेचा आणि या कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सांगायला मला अभिमान वाटतो. सर्व इथे बसलेले जे काही पालक आहेत, शिक्षक आहेत, आमची मुलं इथे शिकली तीही त्यांच्या क्षेत्रामध्ये आज परिपूर्ण होत आहेत आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या शाळेत आमच्या मुलांना शिकवलं. तुम्हालाही त्याचा अभिमान वाटावा असं मला वाटतं. पुढे जाऊन नक्की तुम्हीच आमच्या कॉलेजचा प्रचार करावा आणि तो मुंबई पुण्यापर्यंत जिथे कुठे असाल तुम्ही तुमच्या क्षेत्रात त्यावेळेला नक्की तुम्ही सांगाल की माझा मुलगा सर असा आहे, आम्ही मुंबईत राहतो पण त्याला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवायचं आहे, तर गावाला त्याला पाठवतो, त्याची काळजी घ्या, असा तुमचा निरोप पुढे आला पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद. सुरुवातीला तुमच्या सर्वांचं त्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो, वेलकम करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कालपर्यंत माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी होतात. म्हणजे पहिला आपण 4थी पर्यंत प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असतो. 4थी नंतर आपण 5वी मध्ये पदार्पण करतो. 5वी ते 10वी हा आपला माध्यमिक शिक्षणाचा कालखंड असतो आणि माध्यमिक नंतर पुढचे जे 2 वर्ष असतात 11वी 12वीचे त्याला कनिष्ठ महाविद्यालय मराठीत म्हणतात आणि ज्युनियर कॉलेज त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आता तुम्ही ज्युनियर कॉलेजला सर्वजण आलेले आहात, त्यामुळे तसा एक विशिष्ट वयामध्ये बदल घडत असतो तसा तुमच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये थोडा बदल घडणार. अर्थात हा बदल तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी करून घेतला तर तुम्ही आयुष्यामध्ये ह्या देशाचे, ह्या गावाचे, वाडीचे, वस्तीचे, मोहल्ल्याचे आदर्श नागरिक घडणार आहात, आदर्श माणूस घडणार आहात. तुम्हाला कॉलेजचे काही गोष्टी असतात त्या टप्प्याटप्प्याने समजतीलच. फक्त एकच गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आज मला आनंद वाटला. इतक्या वर्षांनी ह्या कॉलेजचा वेलकम डे साठी येत असतो, पण मधल्या काही वर्षामध्ये जो बदल घडतोय कडू साहेब तो आता जाणवतोय मला की आता येणारी मुलं काहीतरी ह्या कॉलेजमध्ये ठरवून येतात. पूर्वी जेव्हा सुरुवातीला जेव्हा येतो की तेव्हा कॉलेजला जायचं आहे, जे काय मिळेल ते शिकायचं आणि काय करायचं ते माहीत नाही. मात्र आज ज्यांनी इथे भाषण केलं, ज्या मुलींनी भाषण केलं
ज्या मुलांनी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी बनायचं. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही असं ठरवा की मला हे बनायचं आहे, मला नर्स बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला सिव्हिल इंजिनियर बनायचं आहे, मला आर्किटेक्चर बनायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे. असे 2-3 उद्दिष्ट तरी तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवा. तेव्हा कुठेतरी एक उद्दिष्ट तुम्हाला तुम्हाला यशस्वी होता येईल. पण तुम्ही जर ते उद्दिष्टच डोळ्यासमोर ठेवलं नाही तर काही वेळेला तुमची माझ्यासारखी परिस्थिती. मी इयत्ता 7वी-8वी मध्येच ठरवलं होतं की मी लोकप्रतिनिधी बनणार, पुढारी बनणार. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मी आणखी एक गोष्ट ठरवली की मी वकील बनणार. मी 12वीला 58% मार्कांनी माणगाव कॉलेजला पास झालो. पण तुम्हाला हेच माहित नव्हतं की वकील व्हायचं असेल तर मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर होता येतं का 12वी पास झाल्यानंतर होतं. मी 2-4 जणांजवळ बोललो, त्यांनी मला नीट सांगितलं नाही. आणि काय घडलं की माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलं होतं की मला वकील बनायचं आहे, ते वकील बनणं राहिलं. आणि ते राहिल्यामुळे मी आज ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये मला कॉन्फिडन्स लेवल जी काय म्हणतो ती कुठेतरी कमी जास्त होत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं बनायचं असेल, मोठं बनायचं असेल, सुसंस्कृत हा शब्द तुम्हाला समजत असेल, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये काय शब्द, वेल कल्चर जर बनायचं असेल तर तुम्हाला तुमचं उद्दिष्ट ठरवावं लागेल. बघा, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की मला इंग्रजीचं थोडं ज्ञान असून सुद्धा हा शब्द आठवला नाही. हे का झालं असं, हे असं का घडलं? मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा कदाचित नीट जबाबदारीने अभ्यास केला. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी की तुम्हाला मराठी नीट, लोक आता म्हणतात मराठी यायलाच पाहिजे. मराठी म्हणजे आपण ही जी बोलतोय ती नुसती मराठी नाही. मराठी ही भाषा सुद्धा फार शिकण्यासारखी आहे. तुम्हाला सगळ्यांना पहिलं ळ आणि ल चा फरक समजला पाहिजे. त्यामुळे मराठी काय ते काय त्या वर्गावर नाही लक्ष दिलं तरी चालेल असं करून तुम्हाला चालणार नाही. मराठी शिकत असताना सुद्धा तुम्ही आतापर्यंत 10वीला होतात, ज्या गावामध्ये होतात तिचा तुमच्यावर थोडासा पगडा बसल्यामुळे तुम्ही शाळाच्या ऐवजी शाला बोला आणि तळ्याच्या ऐवजी तळा बोला तर ते कदाचित चांगलं मराठी होणार, ते व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे मराठीच्या तासाला तुम्ही मराठी नीट शिकलं पाहिजे. आता हिंदी कोणतरी आता टीका करते की हिंदीत काय, तर आपल्याला त्याच्यात पडायचं ना. हे काय पुढारी सांगत असतील तर आपल्याला हिंदी सुद्धा चांगलं शिकता आलं पाहिजे, हिंदी चांगलं बोलता आलं पाहिजे, हिंदीतले काही कंगोरे आहेत ते आपल्याला समजले पाहिजे, त्याच्यामध्ये काही उर्दू शब्द येतात ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्याकडे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. पुढची भाषा ही जगात चालते. जर तुम्हाला असं वाटलं 12वी नंतर काहीतरी शिकून बाहेरच्या देशामध्ये जायचं आहे, तुम्हाला सेफ बनायचं आहे. आता आपण काय म्हणतो, सेफ म्हणजे जेवण बनवणारे. मला वाटतं आमचे कडू साहेबचं गावामध्ये जेवण बनवताना असतात बनवायला, परंतु त्यांच्याकडे डिग्री नाही. तुम्हाला ती डिग्री घ्यायची असेल तर तुम्हाला 11वी-12वीला नीट लक्ष देऊन अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन लाखोचा पगार घेऊ शकता. त्यामुळे इंग्रजीवर तुम्हाला सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. इंग्रजीचे शिक्षक तुम्हाला चांगले इंग्रजी शिकवतील, परंतु तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर तुम्ही चांगले इंग्रजी बोलू शकता. त्यामुळे तुम्ही जेव्हा आपसामध्ये भेटा तेव्हा थोडे थोडे शब्द त्याच्यामध्ये तुमचे इंग्रजीचे यायला पाहिजे. तुम्ही म्हणत नाही रे बाबा मला कसं काय जमणार, तर तसं करून चालणार नाही. बोलताना काही शब्द जर तुमचे इंग्रजीमध्ये आले तर असते कधीतरी तुम्ही फ्लुएंट इंग्रजी बोलायला शिकाल, हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. परंतु हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे मी बोलतो त्या गोष्टीकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला चांगलं हिंदी आलं, तुम्हाला चांगलं मराठी आलं, तुम्हाला चांगलं इंग्रजी आलं, तर मग भविष्यामध्ये जिथे कुठे तुम्ही शिकायला जा तिथे तिथल्या मुलांबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीने बोला. किंबहुना तुम्हाला जाणवणार नाही तुम्ही ग्रामीण भागात गेलाय. तर मग कधी कधी आपण 12वी नंतर जेव्हा तुम्ही आणखी कुठेतरी जाल शहरामध्ये तेव्हा तिथली मुलं जेव्हा हिंदी बोलतात, इंग्रजीचे काय मध्ये शब्द वापरतात, तेव्हा मग आपण कुठेतरी थोडं
कमी आहोत की काय ती तेव्हा जाणीव होते आणि मग वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे सर आपल्या मुलांना ह्या बाबतीत एक धारिष्ट निर्माण झालं पाहिजे. त्यांना भाषेवर प्रभुत्व जमलं पाहिजे. त्याला सांगा तुला ल च्या ऐवजी ळ झाला पाहिजे. त्याला सांगा इथे इंग्रजीमध्ये थोडं थोडं तुला बोलता आलं आणि तरच कुठेतरी हे आपण चांगले विद्यार्थी आपल्याकडे घडू आणि घडवतोय असं आणखीन लोकांना वाटलं जाईल. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता तुम्ही हाफ पॅन्टवर फुल पॅन्टवर याचा आता येताय त्याचा अर्थ तुम्ही मजा करण्यासाठी इथे येताय हे कृपा करून मनातनं काढून टाका. तुम्ही मजा करण्यासाठी जर याल तर तुमच्या आयुष्याची मजाक होईल. मजाकच बोलतो बघा, म्हणजे मजा करता करता तुमचीच मजाक होऊन जाईल, तुमचीच चेष्टा होईल एक दिवशी आणि तेव्हा वेळ निघून गेली. त्यामुळे तुमच्या वर्गातल्या एखाद्या साध्या गरीब किंवा सुस्वभावी माणसाची चेष्टा करण्याचा तुम्ही कृपा करून प्रयत्न करू नका. आमचे शिक्षक त्याच्यावर लक्ष ठेवतील आणि चुकून मागून तसा प्रयत्न जर तुम्ही केला तर मग मात्र शिक्षक गैर करणार नाही. विद्यार्थ्यांची संख्या आता मोठी आहे. पूर्वी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती म्हणून आम्हाला विद्यार्थ्यांची गरज होती. आज सुद्धा तुमची आम्हाला गरज आहे, 100% गरज आहे. कशासाठी तर तुम्हाला आदर्श देशाचे नागरिक घडवण्यासाठी, इंजिनियर घडवण्यासाठी, डॉक्टर घडवण्यासाठी, वकील घडवण्यासाठी आणि देशाचे सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी. मुद्दा लक्षात आला, गरज आहे आणि नाही. तुम्ही जर बिघडणार असाल तर आम्हाला तुमची गरज नाही. त्यामुळे इथे येणाऱ्या मुस्लिम धर्माची मुलगा असेल, मुलगी असेल, बौद्ध धर्माची मुलगा मुलगी असेल, हिंदू धर्मातले असेल, ही सर्व सारखी आहे आमच्यासाठी. चुकून जर कोण कुणावर अन्याय करणार असेल तर ते चालणार नाही. ह्याची पण कृपा करून आपण घेऊन या. पुढच्या 2-3 दिवसामध्ये तळ्याचे इन्स्पेक्टर तुम्हाला असंच समोर बसवतील आणि मार्गदर्शन करतील. मी त्यांच्याशी बोलून घेतो. तळ्याचे 1-2 अधिकारी येतील. तुम्ही समजा 3 मुलं घेऊन मोटरसायकलवर येत आहे तर तुमच्याकडे त्याचं लायसन्स नाही, ते तुम्हाला समजून सांगतील आणि लायसन्स नसल्यावर अपघात घडल्यावर काय होतं ते तुम्हाला ते सांगतील. तुम्हाला आजचा कायदा माहिती आहे का की तुम्हाला वडिलांनी आई वडिलांनी हौशीने मोटरसायकल दिलेली असते आणि ती दाखवण्यासाठी मित्रांना तुम्ही इथे घेऊन येता. परंतु 18 वर्ष पूर्ण झाल्या न मिळालं, तुम्हाला लायसन्स तुमच्याकडे नसतं आणि लायसन्स नसताना अपघात घडला तर तुमचे वडील जेलमध्ये जाऊ शकतात. हा सुद्धा ह्या देशामध्ये कायदा आहे आणि तो आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्या आई वडील सुद्धा अडचणीमध्ये येऊ शकतात. पोस्को नावाचा कायदा तुमच्या सर्वांमध्ये लागू होतो की जो अति गंभीर या देशामधला कायदा आहे. तुम्ही जर काय चूक केली किंवा तुमच्यावर कुणी अन्याय केला वयाने मोठ्या असलेल्या माणसांवर तर त्याच्यासाठी तो घातक आहे. त्याचं मार्गदर्शन सुद्धा समीर भाई पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला दिलं जाईल. त्याचं कारण आपल्याला आपल्या कॉलेजची शिस्त, तुम्ही चांगले मार्क मिळवाल ह्याच्यात आमच्या मनामध्ये शंका नाही. तुम्ही चांगलं राहिलं तर, परंतु तुम्ही शिस्तीत राहताय याला सुद्धा जास्त महत्व तुमच्या आयुष्यामध्ये सर्व मुलींनी आणि भगिनींनी लक्षात घ्यावं. आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये शिकत असताना तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या शिक्षकांचं, तुमच्या गावाचं नाव चांगलं मोठं कराल, प्रतिष्ठित कराल याच्याबद्दलची खात्री आजच्या ह्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने मी तुमच्याकडनं व्यक्त होतो. तुम्हाला ह्या शाळेमध्ये जेव्हा जेव्हा कुठलीही अडचण होईल, समजा एखादा मुलगा त्रास देतोय, एखादी मुलगी नीट वागत नाही, तर ह्याची नोंद आमच्या कुलकर्णी मॅडम आहेत, आमचे सर आहेत, त्यांना जर तुम्ही सांगून लक्षात आणून दिलं तर त्याची सुद्धा व्यवस्था नीट केली जाईल. आणि अति आगाऊपणा जो करेल त्याची सुद्धा नोंद घेऊन एखादा विद्यार्थी कमी झाला तरी काहीही फरक ह्या कॉलेजला पडणार नाही. त्याला त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट हातात देण्याची सुद्धा सोय केली जाईल. त्यामुळे चुकून सुद्धा कुणीतरी शर्टाची 2-4 बटणं उघडी करून ह्या कॉलेजमध्ये येण्याचं धाडस कृपा करून करू नका. आता मुली सुद्धा त्याला अक्कल शिकवतील. बघा आजचं तुम्ही बघितलं, किमान 5-7 मुलींनी इथे येऊन स्टेजवर स्टेज डेअरिंग करून काय बनायचं आणि काय करायचं ते सांगितलं. मुलांपेक्षा त्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे कुणीही
कुठल्याही मुलांनी किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठल्याही आरोग्य प्रकार करण्याचा कृपया करून हात जोडून सांगतो प्रयत्न करू नका. तुम्हाला आम्हाला चांगलं झालेलं आणि चांगलं मोठं झालेलं बघायचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला पहिलं बोललो, सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी JEE सुद्धा आमचे कदाचित क्लासेस होते, त्याचा तुम्ही स्वतःहून आलात तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. हे शिकण्यासाठी शहरामध्ये लाखो रुपयाचे क्लास लावले जातात. 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख, 4-4 लाखाचे क्लासेस लावले जातात. जर ते ज्ञान तुम्हाला इथे मिळणार असेल तर ते तुम्हाला फ्रीमध्ये जवळपास मिळते, त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्ही तळ्यामध्ये आल्यानंतर जर 1 तास तुमच्या अंगावर असेल तर वरती पुस्तकालय म्हणजे हे आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळं बसा, वाचू पण नका. पहिल्या दिवशी काय बसा, गप्पा गोष्टी करा. चुकून तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक दिसत असेल ते काढा, 2-3 पानं वाचा, कंटाळाला ठेवून द्या, नका वाचून कंटाळा आल्यानंतर. पण रोज जा. जर तुम्ही रोज मंदिरामध्ये गेलात, रोज मस्जिदीमध्ये गेलात, रोज तुम्ही चांगला म्हणजे बायबल, कुराण, धर्मग्रंथ वाचला तर तुमच्यावर चांगला परिणाम होईल. तर तुम्ही त्या ग्रंथालयामध्ये जा, तिथं मोठ्या लोकांची पुस्तकं वाचा. बघा, आपल्या तळ्यामध्ये CD देशमुख 1ली ते 4थी दगडी शाळेमध्ये शिकले, ते ह्या देशाचे पहिले अर्थमंत्री झाले. तळ्यामध्ये शिकलेला मुलगा अर्थमंत्री देशाचा झाला. बॅरिस्टर यार अंतुले आंबेड सारख्या खेडेगावमध्ये शिकले, ते बॅरिस्टर झाले. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एका खेडेगावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये शिकले, ते एक देशाचे सायंटिस्ट झाले आणि या देशाचे राष्ट्रपती झाले. सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये वयाच्या 15व्या वर्षात, आता वयाच्या 15व्या वर्षी 14व्या वर्षी त्याने हातात बॅट घेतली आणि 15व्या वर्षी तो क्रिकेटर झाला असेल का? तर नाही. तर त्यांनी इयत्ता 5वी पासून क्रिकेटचे धडे घेतले, प्रॅक्टिस केली, तेव्हा कुठं तो वयाच्या 15व्या वर्षी सहज आला. आम्ही नेहमी म्हणतो संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 14व्या वर्षी लिहिली. आपण नाव घेतो मोठ्या संतांची, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. कशासाठी घेतो? काय घोषणा देण्यासाठी, कुणाशी भांडण करण्यासाठी, कुणाशी मारामारी करण्यासाठी? तर बिलकुल नाही. तर वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी मी स्वतःचं राज्य निर्माण करेन म्हणून शपथ घेतली. आता तुम्ही 15 वर्षाचे आहात, बरोबर ना? तुम्ही सगळे आता 12वीला आलात, म्हणजे 15 वर्ष करून 16व्या वर्षी आलात. म्हणजे तुम्ही जर जबाबदारीने काहीतरी ठरवलं तर तुम्ही नक्की मोठे व्हाल. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या स्वागताच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत करतो. चांगले राहा, चांगले वागा आणि मोठे व्हा असा आशीर्वाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.